श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःखाला सुखात बदलणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि आज हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुमच्या घरात आज यशाची चांगली बातमी येणार आहे, त्यासाठी तयार राहा. आणि म्हणून या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. सर्व हो जनासी विनंती ही माझी, स्वामी चरणावरी लीन व्हावे. लीन झाली यासी काय सांगू सुख, भय नसे हो कदा काळी. म्हणून तुम्ही ऐसे ते करावे, आवडीने पाहावे स्वामी रूप. स्वामी सूत म्हणे अनुभव आला, तोची हो सर्वांना सांगत असे. म्हणून मित्रांनो, स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तुम्ही एवढीच प्रार्थना करायची, जे तुम्हाला पाहिजे ते मागायचं आहे आणि ते तुम्ही मनापासून डोळे बंद करून मागायचं आहे. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मीही एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा, मनोकामना सर्व पूर्ण हो आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देव. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परम शक्ती आहे, नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत. ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि सर्व काही आपल्याला देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे, एवढीच फक्त गोष्ट तुम्हाला करायची आहे. संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हे आपण महाराष्ट्रात झाला आणि त्यात आपण स्वामी समर्थांची सेवा करतो. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने आणि निष्ठेने व जिद्देने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि आपण ईश्वर प्राप्तीसाठी तळमळ ही नक्कीच केली पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एक निष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा. एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. आणि आपण नक्कीच स्वामींची प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्यांच्याशी काही खोटं बोललं नाही पाहिजे. आणि मनात एक आणि तुम्ही बोलता एक असं अजिबात करू नये. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही, फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहे. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. खरं आणि खोट्या फरक नक्की ओळखता आला पाहिजे. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे ते फालतूक लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू आणि तेच तुमच्यावर उलटून येतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण कर्म ही चांगलीच केली पाहिजे, मग आपल्या वाट्यालाही चांगलेच परिणाम येतात. काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला माहिती आहे आणि स्वामींनाही. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास आहे, एवढंच. स्वामी भक्तांनो,
जीवनात काही उलट सुलट चांगलं वाईट जरी झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. बस या वाक्यावर टिकून राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवता. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते सोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे आणि की नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे तुमच्या परिवर्तन येऊ शकते आणि तुम्ही जीवन हे सुधारू शकता. काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतुडं करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्या बोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत आहे. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो. आणि आज ज्याच्यावर तुम्ही असता आणि तेच उद्या तुमच्यावर असतील एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढं लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत. कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे आणि स्वामींचे विचार आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिमाला प्राप्त होत असतात आणि त्यांना कशाची कमी पडत नसते. मग त्यांना सर्व काही मिळत असतं. एकदा एक आयुष्यातला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये आणि करूही नाही. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि अशा भरपूर काही वाईट गोष्टींना जागा मिळणार नाही आणि मग आपल्यामध्ये भेदही निर्माण होणार नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपण आपल्या जीवनात सर्व काही मिळवू शकू. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर मग अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत नक्कीच होईल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी भक्तांनो, जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांच्या प्राण्यांचा जन्म भेटेल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेतलं पाहिजे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता
जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला आपण अध्यात्म म्हणत असतो. आणि ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. आणि परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीवन गुरफटत गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वक जन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्व सुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि सर्व काही जीवनात मिळवू शकतो. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातात. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामी भक्तांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघे बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्संग विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना तुमची कर्म ही सर्व तुमचं जीवन ठरवत असते. जसे तुम्ही आज कर्म कराल तसे पुढे तुमच्यासोबत होणारच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा होणारच. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार जर घेतला तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुमच्या जीवनात तुम्ही सर्व काही साध्य करू शकाल, एवढं लक्षात घ्या. लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमवतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मग काहीच राहत नाही. म्हणून आपण माणसं जपायला शिकलं पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि या दुनियेमध्ये. म्हणून या दुनियेपासून तुम्ही लांब राहा आणि स्वामींच्या अगदी जवळ या. नक्कीच स्वामी तुम्हाला आपल्या पोटाशी धरतील आणि लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील हा भाग आहे. म्हणून तुमच्या मनात जेवढी जास्त प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती असली आणि श्रद्धा असली तर देव तुम्हाला नक्कीच भेटणार, एवढे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपली आली आणि भरपूर काही गोष्टी आपल्याहून लांब गेल्या तर अगदी नाईलाज झाला तर त्या वेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचंय. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपले, हे लक्षात ठेवावे. आणि म्हणून असे पुण्य आपण जमा करत राहिले पाहिजे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कुणाच्या तरी घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाम, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत
नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दुष्ट्यांना माध्यमातून स्वामी सतत देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला दाखवत असतात की बाळा, तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घेत राहा, मी तुझ्या कायम सोबत राहील. एवढंच मी तुला अभयवचन देतो, असं स्वामी आपल्याला म्हणत असतात. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील नक्कीच होत असते. म्हणून तुम्ही नामस्मरण हे नक्कीच केलं पाहिजे, कारण नामस्मरणात एवढी मोठी शक्ती कशातच नाही. प्रत्येकाला समजवत नाही बसायचं, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेत असतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण त्याला समजवत बसायचं नाही. जसा भाव तसा देव. आता आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अशौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात असतो आणि जाऊ त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात. आणि मग ते अनुभव आल्यावर आपल्याला माहीत होत जातं की स्वामी आपल्या सोबत निश्चित आहेत आणि कायम आहेत. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. म्हणून स्वामींशी असे नाते जोडून घ्या आणि स्वामींवर सर्व काही सोपवून द्या. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलंय आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत. हे जीवन त्यांनी दिलंय आपल्याला. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यावा. मग तुम्हाला 1 तास जमत नसेल तर तुम्ही 10, 20, 25 मिनिटं देऊ शकता. मग बघा जीवनात काय बदल होतो. तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील आणि त्या अनुभवातून तुम्हाला भरपूर काही भेटू शकेल. माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ही ती पूजा केली, मी इतका जप, पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही, कारण तुम्ही फक्त माध्यमात नसता. गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना, असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती काही लोक असतात, जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात. आपल्याच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरेच वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा ते असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील. त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळीच ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. हे आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्या बद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्यच असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, विसर पडणार, काम झाले, गरज न सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता, का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता, आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याचे. म्हणून तुम्ही काही स्वामींना मागितलं असेल किंवा तुम्ही काही बोलले असतील किंवा नवच बोलला असेल तर तो लवकरात लवकर फेडून टाका, नाही तर स्वामी आपल्यावर खूप चिडतात. नियत साफ ठेवा. निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे. कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाला तडकेतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेहमी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. म्हणून विचार करा. तुम्ही स्वामींविषयी चांगले विचार ठेवा आणि लोकांविषयी देखील चांगलेच विचार ठेवा. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावेने समर्पित असतो.
आपल्या मालकाच्या म्हणजेच स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठलाही व विचारही करत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते, स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामींची आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ, निष्कपट असतो, त्यालाच खरा स्वामी भक्त, सेवेकरी म्हणावे, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात कोणाविषयी काही चुकीची भावना नसावी, एवढं लक्षात घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तांच्या, व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून जे व्यापार करतात त्यांच्या मागे तुम्ही अजिबात डोकं घालू नका. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही केले पाहिजे आणि या करण्यामुळेच तुमचे कल्याण हे निश्चित होईल. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अशी मागणी तुम्ही स्वामींकडे नक्कीच मागितली पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना करून त्यांच्या चरणी लीन झाले पाहिजे. स्वयं दत्त ते, शिवशंभू ते, परब्रह्म ते, या विश्वाचे दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते, स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहनुमा ते, निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेती पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. एवढं लक्षात घ्या, स्वामी समर्थ खूप मोठी हस्ती आहेत आणि ते तुमच्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकतात. म्हणून मनोभावे आणि निर्मळ मनाने त्यांना तुम्ही शरण गेले पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवेक्षिण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी त्यांच्या पाठीमागे कायम असतात, जे स्वामींचे नामस्मरण करतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. ते ही लोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल, यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन, हे 4 जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला, भक्ती नक्कीच तुम्ही लागलं पाहिजे आणि तेच अटळ सत्य आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. म्हणून मनात तेच ठेवा. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार आपल्याला वाटला पाहिजे. तसे कर्म केले पाहिजे. म्हणून तुमच्या जीवाला, तुमच्या मनाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे, ना की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याबद्दल काही घेणं देणं ठेवू नका. जीवनात मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी ते देऊ शकतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या अगदी भक्तीत राहा आणि स्वामींच्या चरणी लीन राहा. स्वामी सर्व काही आहेत एवढं मान्य करा आणि तेवढंच तुम्ही भरपूर काही स्वामींसाठी करा. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंता करतो त्याला मी चिंता करण्याची गरज नसते, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून नामस्मरण महत्त्वाचे आहे. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आणि पण ते प्रक्रिया केल्यानंतर दिसतं. जसे निसर्गात हवा, वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं, तसेच देव, परमेश्वर हे साधना, भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही आहे असं म्हटलं ना, म्हणून देवच अस्तित्व नाही येत आणि नाहीसे होत नाही. आपण आपली साधना, भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि देव हे सर्वांना साक्षात्कार नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो,
तो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधी कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. म्हणून फक्त स्वामींपुढे तुम्ही झुकले पाहिजे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच देतील आणि सर्व काही आपल्याला मिळेल. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करायला हवे. आणि हे सर्व काही तुम्ही वाचले पाहिजे आणि यातून सर्व काही बोध घेतला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला कळत नाही ते स्वामींना कळते आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही ते आत्मसात करण्यासाठी तयार आहेत का? ते तुमची बुद्धी तेवढी झाली पाहिजे आणि तेवढी बुद्धी तुमच्याजवळ जर आली नाही तर मग तुम्हाला देव मिळणार नाही आणि देव भेटणारही नाही. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी मिळवायचे असतील तर ते फक्त नामस्मरणाने मिळतात, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नामस्मरणाने स्वामी आपल्याला भेटतील आणि बाकी कशानेच तुम्हाला भेटणार नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणात कायम लीन राहा. जेवढे जास्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे अनुभव येत जातील. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली तर त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणी जितका मोठा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील ना की दुसरं काही वेगळं करण्याची आपल्याला गरज नक्कीच भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते, जो आंतरिक परमानंद मिळतो तो कुठेच मिळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वचने तथा शिकवण आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्यांचा योग्य क्षेम मी स्वतः पाहत असतो असे स्वामी म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधीच पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निधास्त राहा. हम गया नाही, हम अभी जिंदा आहे असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला नवीन प्रेरणा देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज इथे संपतील आणि मग समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्म कल्याण. एवढं लक्षात घ्या. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे, परंतु काही लोक असेच असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. मग हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, त्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणून समोरचा आपल्याविषयी कसा विचार करतो याकडे लक्ष देऊ नका. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांनी भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामी भरपूर काही मोठी कृपा आपल्यावर करत असतात. फक्त विश्वास स्वामींवर आपण ठेवला पाहिजे. अरे, एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे, म्हणून मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. मग त्या मार्गे परमेश्वरी भक्ती असते. म्हणून तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. आणि एक वाक्य लक्षात ठेवा स्वामींचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला घाबरण्याची गरज पडत नाही. अघटित कला, अघटित लीला, पूर्ण तेज तेजाचा पुतळा, अगम्य ज्याची अवतार लीला, कलींचा सोहळा मोडावया, असे आपले स्वामी आहेत. बरेच जणांचा आयुष्यात दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं, पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर
आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असे काही लोक असतात. मग या लोकांच्या भरोशावर आणि यांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका, हे लक्षात घ्या. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतः बाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्या बाबत देखील तसे वाटू देऊ नये. आणि अर्थात दुसऱ्या बाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. तसेच फिरून तुमच्याकडे नक्कीच येणार हे लक्षात ठेवा. कारण हे कर्म असतात, हे फिरून येत असतात. म्हणून प्रत्येकाशी गोड बोला आणि चांगल्या मनाने सर्वांशी वावरत राहा. आणि फक्त एकच गोष्ट करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांबद्दल नेहमी चांगला विचार करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. मी तुमच्याकडे येतो, पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही असे आपले स्वामी आपल्याला म्हणत आहेत. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा, म्हणजे सतत नामस्मरणात राहा. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे आणि मी तुमच्या जवळ आहेच. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व स्वामी समर्थ आपले पाहून घेतील आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नामस्मरण करत राहा आणि एक व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करून घ्यायची. आणि नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. निवड आपली आहे, आपल्याला काय करायचं आहे ते. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे चुकणार नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुमची तुटणार नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. म्हणून दुःखाच्या रात्री झोप कुणालाच येत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपतही नाही. याला जीवन असे म्हणतात. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे आयुष्य उद्या नसते आणि ते नसणारच आहे. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नाही. म्हणून नेहमी आनंद राहा आणि देव तुम्हाला सुख समाधात ठेवो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींच्या दरबारात जेव्हा जात असाल तेव्हा स्वामींकडे एकच मागणं मागा की स्वामी राया, आम्हा सर्वांना तू सुखी समाधानी आणि निरोगी ठेवल्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि असंच आम्हाला पुढेही सुखी समाधानी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. एवढंच तुम्हाला मागायचंय. आणि प्रत्येक वेळी स्वामींना आपल्याला जे काही देत आहेत त्याबद्दल धन्यवाद मानायचे आहेत. आणि एक लक्षात घ्या, समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. म्हणून शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आहे. चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. म्हणून शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही. व त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि तो स्वतःवरचा विश्वासच आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणून आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असताना सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरता करतोय असा दृढ विश्वास ठेवणे. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावे. आणि देह बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्व कळणार नाही. आणि आपला उद्धार व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर नामस्मरण कधी सोडू नये. नामाकरता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका. राम कल्याण होईल आणि कल्याण खेरीज राहणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून संत देहातही असतात. त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो
आणि प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल. भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. म्हणून तीर्थास तीर्थपण, देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थात जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्थान होईल, आणि नाहीतर ते नुसते पाणीच आहे. म्हणून थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होत असते, आणि ते मनापासून आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. नामस्मरण हा परमात्माकडे जाण्याचा राजमार्ग आहे, आणि ते नामस्मरण आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळवून देण्यासाठी बसलेला आहे. फक्त तुम्ही त्यासाठी तयार राहिले पाहिजेत. आणि प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती? आणि अति सहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो. नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे नक्कीच होऊ शकतो. म्हणून शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी सांभाळीन असे भगवंत म्हणत आहेत. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, या पलीकडे खरोखरच मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही, आणि ती अपेक्षा कोणी करूही शकत नाही. मित्रांनो, जेवढे तुम्ही स्वामींचे नाव घ्याल तेवढे तुम्ही स्वामींच्या प्रेमात पडाल, आणि स्वामींच्या जवळ तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची सेवा कराल. म्हणून जगात दोनच गोष्टी आहेत, मी व भगवंत. पैकी एकच खरी असली पाहिजे. भगवंत खरा आहे तो सर्वांना पाहिजे, म्हणूनच तो सुलभ साध्य असला पाहिजे. भगवंत असल्याचा अनुभव आपल्याला नाही, पण तो नसल्याचा अनुभव आपल्याला आहे, कारण असमाधान आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती सुलभ असली पाहिजे. काही न करता भगवंत मिळवण्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे नीतिधर्माचे आचरण, आणि दोन म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव, मी भगवंताचा आहे असे वाटले पाहिजे, त्याला आवडेल तसे वागले पाहिजे. आणि हे वागणे म्हणजे साधना आहे. त्यासाठी भगवंताचे प्रेम उत्पन्न होणे जरुरीचे आहे. आणि भगवंताचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी 3 मार्ग आहेत. भगवंताची नड वाटली पाहिजे. नड भगवंताशिवाय सुख नाही असे वाटणे, आणि ती नड संतांना वाटली होती, म्हणून आपलेपणा. दुसरी गोष्ट आपलेपणा आहे. भगवंताशी नाते लावावे. निस्वार्थ झाल्याशिवाय भगवंताशी नाते लावता येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहवास. यासाठी काही करावे लागत नाही, आपोआप प्रेम येते. म्हणून सहवासाचा अभ्यास करावा. सहवास कसा करावा? भगवंतामध्ये असलेले भगवंताहून वेगळे नसणारे त्याला चिकटलेले नाम घ्यावे. भगवंत पाठीराखा आहे ही जाणीव झाली की सर्व काही साध्य झाले असे आपण समजू शकतो. आणि आपल्याला देव म्हणत आहे, अरे वेड्या, ईश्वर तुझा मालक आहे, सद्गुरू तुझा चालक आहे, तरी का बरळीतो? मीच माझा मालक आहे. काय आहे तुझ्या हाती? काय लिहिले तुझ्या माथी? किती दिवसाचा रे तू सारथी? जावे सद्गुरूंना शरण, करोनी देतील ईश्वर दर्शन. जन्मा येऊनी होशील पावन, करिता गुरु म्हणे नित्य करावे नामस्मरण. तरुणी जाशील भवसागर, सुंदर होईल प्रपंची जीवन. आणि असंच आपलं जीवन सुंदर होणार आहे फक्त नामस्मरणाने. मग ते किती आवडीने करायचे हे तुम्हाला स्वतःला ठरवायला लागेल, आणि तुम्हीच ते ठरवू शकता. म्हणून मित्रांनो, व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते स्वामींच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्या पाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यात मात्र कधी शंका येणार नाही. आणि मी कसाही असलो तरी तुमचा आहे असं फक्त आपण देवाला म्हणायचंय. तुम्ही मला अंतर देऊ नका, मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. आणि त्यांना एकसारखे बरोबर ठेवावे. त्यांची संगत वाटली पाहिजे, आणि ते नामात आहेत म्हणून नामाची संगत पाहिजे. प्रत्येक गोष्ट अगदी लहान सहान देखील त्यांच्या कानावरून घालून कसायला भरपूर काही गोष्टी आपण अभ्यास त्यातून करू शकतो, आणि तर खात्रीने त्याचे अस्तित्व आपण जाणवू शकतो. म्हणून आपण तसंच करायला पाहिजे जसं भगवंत आपल्याला सांगत असतात, आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे आपण जगलो पाहिजे. म्हणून खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे. त्यांचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात मात्र कधी शंका नाही. म्हणून खरोखर परमेश्वर भक्तांचे मन पाहत असतो, त्यांचा भाव पाहतो, एरवितो त्यांच्या जवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्यासारखा तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. म्हणून श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. आणि स्वामींची मूर्ती आपल्या घरात आहे
तर त्याला दररोज तुम्ही पाया पडून बाहेर जा आणि दररोज आल्यानंतर नक्कीच त्यांना सांगा आणि त्यांच्या पाया पडा. म्हणून त्याला तुम्ही आपली सुखदुःखे नक्कीच सांगितली पाहिजे आणि दिवस काठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख मात्र नक्कीच दूर होणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते ना, तसेच आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयामध्ये सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरुरी आहे. भगवंताचे प्रेम कशाने बरे निर्माण करता येईल? भगवंताचे प्रेम याला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जे जुळेल तो त्याने करावा. आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि होण्यासाठी आपण देवाकडे नवस करतो. पण आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान करावे आणि समाधान राहावे आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होऊ नये. म्हणून आपण स्वामींचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्यांचे आहोत असे वागले पाहिजे. म्हणजे त्याचे झाले पाहिजे आणि त्याचेच होऊन राहिले पाहिजे. एवढंच फक्त आपण निर्णय घ्यायचा आहे. आणि जो व्यक्ती असा निर्णय घेतो तो अगदी शुद्ध आणि निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत असतो आणि स्वामींच्या विलीन होऊन जातो. म्हणून श्री सद्गुरूंना मन गडूळ झालेलं अजिबात आवडत नाही. जितकं मन शुद्ध तितकी गुरुकृपा जास्त. पण मन हे चंचल असतं. ते स्थिर करण्यासाठी त्यावर अखंड नामाचा अभिषेक होणं अत्यावश्यक असतं आणि त्या मनावर देखील आपल्या बुद्धीचा पाश असतो. म्हणून त्यामध्ये अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा लेखाजोखा जमवलेला असतो. नको त्या गोष्टीमध्ये गुरफटलेली आपली बुद्धी ही कोणत्याही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावते. परंतु तो निर्णय घेताना अनेक वेळा आपण नको असलेल्या आणि अकारण साठून ठेवलेल्या गोष्टींचा विचार करतो. बहुतांश त्या फारशा गंभीरही नसतात आणि त्यासाठी आपल्या बुद्धीत नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकण्यासाठी नामाचा फवारा मात्र आपण त्यात नक्कीच मारला पाहिजे. आणि तो फवारा मारला की सर्व काही वाईट गोष्टी नष्ट होऊन जात असतात आणि आपल्या मार्गाला चांगल्या गोष्टी येत असतात आणि त्या चांगल्या गोष्टींमागे आपण नक्कीच पुरेपूर त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग मात्र तुम्हाला करायला लागेल. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला नक्कीच फायदा होतो. आणि तोच फायदा तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याच फायद्याने तुमचे नक्कीच बरं होणार आहे. म्हणून मंदिर खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागतो. पण प्रत्येकाला भीक मागावीच लागते. आपण देवाकडे मागणं मागतो आणि कधीही तुम्ही मंदिरात जाल तर देवाकडे पहिले कधीच मागणं मागू नका. देवा मला हे दे, ते दे, हे दे. आपण काही दुकानात आलेलो नाही आणि आपल्याकडे जे आहे ते फक्त आपण नामस्मरण देवाचं घेऊ शकतो. आणि त्याने फक्त आपल्याला देवाला म्हणायचं आहे की फक्त आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही जसं द्याल ते आम्हाला मान्य आहे, एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असताना लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील, खाली बघू नका, अजून उंच उडा, ज्यामुळे जे दगड तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि ते तुमच्यापर्यंत येणारही नाही. नवा जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात ना, तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो. आणि आज वडिलांना सहज विचारलं की रुपयाही कमवत नाही तरी तुम्ही मला सांभाळता, तुला कवडीचं व्यसन नाही बेटा, ही माझी सर्वात मोठी कमाई आहे, असे वडील त्याला म्हणत असतात. म्हणून या दोघांच्या संभाषणामधून आपण काय शिकू शकतो की कोणतेही व्यसन हे आपल्याला लागू नये आणि वाईट व्यसन आपण कधीही करू नये. फक्त चांगल्या व्यसनाधीन आपण लागलो पाहिजे. व्यसन लावा ते नामस्मरणाचं आणि नामस्मरणाचं व्यसन ज्याला लागलं तो नक्कीच गुरुचरणी अर्पण होऊन जातो आणि पूर्णपणे गुरुचा होऊन जात असतो. म्हणून एकीकडे एखाद्याचं वाटोळं करायचं, संसार बर्बाद करायचा, असं दुसरीकडे स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून देवधर्म करायचं, असं कधी होऊ शकत नाही आणि असं कधीही होणारही नाही. म्हणून कर्म याला फक्त आपण पूर्णपणे घाबरलं पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे कायमस्वरूपी टिकून असते. लक्षात ठेवा, काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदार ठेवायचं असतं. हृदयाला आवडेल त्याच्यावरचं प्रेम करा आणि डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात आणि सगळेच लोक छान असतात, पण हृदयाने जे चांगले असतील तेच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देऊ शकतात. आणि आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल आणि जे मतलबी असतील ते तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जातील.
आणि लोकांच्या बोलण्याच्या मागे पळू नका. कोणीच तुम्हाला अशी गोष्ट नाही सांगणार ज्यात ते स्वतः गद्दार असतील. म्हणून म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात कसलाच रोल नसतो. फक्त तोंडाच्या वाफा सोडणे एवढंच त्यांना चांगलं जमत असतं. त्या लोकांपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं असतं. म्हणून हातावर फुलपाखरू आपल्या शरीराची नाही तर मनाची निर्मळता ओळखून बसत असतात, हे मात्र निश्चित. आणि ते कोणताही प्राणी असो आणि कोणताही पशु पक्षी असो, तो आपल्याजवळ तेव्हाच येईल जेव्हा आपलं मन निर्मळ आणि पाक असेल. म्हणून चांगलं वागणं खूप सोपं असतं, पण काही अर्धवट लोकांना सोप्या गोष्टी अवघड करायला आवडत असतात. आणि इतरांची समजूत काढताना भरलेली शब्दांची पिशवी स्वतःची समजूत काढताना मात्र रिकामी होऊन जात असते. म्हणून आपण दुसऱ्यांना समजून काढण्यासाठी स्वतः आपण पहिले जीवन समजून घेतलं पाहिजे. लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण असे कधीही राहू नये. होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. मित्रांनो, दिवस कसाही निघून जातो, पण ही रात्र खूप अवघड असते आणि ती निघत नाही. आपण त्यात विचार करत बसतो आणि भरपूर तऱ्हेचे विचार चारी साईडने आपल्या डोक्यात घुसत असतात. तर हे विचार न करण्यामागे एक तुम्हाला सांगतो, फक्त प्रभूंचं नाव घेत चला, स्वामी समर्थांचा जप करत चला. तुम्हाला हे विचार येणार नाहीत आणि त्याविषयी तुम्हाला चिंताही होणार नाही. उलट तुमचे प्रश्न सुटतील. म्हणून प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवत असतो. म्हणून आपण कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा म्हणजे दुःख आहे आणि ते शेवटी दुःख देऊन जाणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपण अपेक्षा ठेवू नये. जे मिळालं ते आपलं, जे नाही मिळालं ते नाही आपलं नाही. म्हणून आपल्या माणसांची अपूर्णता सांभाळा. आणि कारण या जगात कोणीच परिपूर्ण नाही आणि कोणी होऊही शकत नाही. म्हणून प्लॅन ए वर किती विश्वास असला तरी प्लॅन बी तुम्ही ठेवला पाहिजे आणि तो तयारच ठेवला पाहिजे आणि तुमच्याजवळ तो असलाच पाहिजे. म्हणून जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो ना, तेव्हा पडद्यामागे कलाकार आपलेच असतात आणि आपलेच त्याच्या मागे दडलेले असतात. म्हणून काही म्हणा, पण गावाकडे गेल्याचा आनंद स्वर्गा सुखापेक्षा काही कमी नसतो. म्हणून आपण नक्कीच गावाकडे जाऊन शहरातून आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि जसं आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्या मनाला पूर्णपणे शांतता लागते, तसंच काहीतरी आपल्याला गावाला गेल्यावर होत असतं. म्हणून तसंच आपण भगवंताच्या नामस्मरणात जर रमून गेलो, त्याच प्रकारे आपल्याला आनंद होत असतो. फक्त ते आपण मनापासून रमलो पाहिजे. जीवनामध्ये स्वतःमध्ये कमीपणा समजणं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये नसतो, तर आपण स्वतःला कमी मानून यातून कधीच मार्ग काढू शकणार नाही ही भावना आपल्याला खूप तळगाळाला नेते. तेव्हा चालू होतो डिप्रेशन. यात माणूस एकटं राहायला शिकतो. अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतो. यातून आतून तुटलेला माणूस एकतर अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो, नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची लक्तर तोडायला सुरुवात करतो. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय होता त्याच्यानुसार या भूमिका वागण्यात विरोधाभास निर्माण करतात. म्हणून शांत माणूस टोकाची भूमिका घेतो, तर दुनियेची लक्तर तोडणारा माणूस अचानक बुद्धावस्थेत जातो. यात आपली मानसिकता ही संतुलन बनवून ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते. म्हणून यालाच आपल्या सामान्य मान्य भाषेत मानसिक संतुलन बिघडलंय असंही टोमणं मारलं जातं आणि ते त्यांना कळतही नाही. समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीतून जातोय ते त्यांना नक्कीच कळलं पाहिजे. आणि निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआपच घडतो. समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडणार नाही आणि घडवी शकणार नाही. म्हणून जीवनात ज्यांची व्यसन जडावी अशी माणसे क्वचित भेटतात आणि कुठे स्नेहाला ती माणसे उणी पडतात, कुठे आपण उणे पडतो. वर्षानुवर्षाचा दाट परिचय असतो, पण दोन व्यक्तींमध्ये दूध साखरेसारखी मिसळून येत नाहीत आणि ते एकत्र येणे, बसणे, उठणे सगळे असते, पण एकमेकात विरघळणे नसते. आणि आपल्याला एखाद्या व्यसनासारखी त्या माणसाच्या भेटीची तलब येत नाही. म्हणून असंच असतं. आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसं भेटत चालतात आणि काही माणसे आपल्यापासून तुटत चालतात. म्हणून त्यासाठी आपण पहिलेच तयार असले पाहिजे. आणि या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगदच निघून जातात. आणि काही प्रवाहांची गती, दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते आणि वाटते आता आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळीच गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळेच ठरवलेले असते. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगवेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित, पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला उगीच करोडोपणाची जाणीव होत राहते. आणि पण एक गोष्ट सलते, तीही की सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्यांच्या अथांग गतीत असीम काळाकरता विलीन होऊन जातात.
पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा आपल्याला करावी लागत असते आणि तेव्हाच आपल्याला ते नक्कीच मिळत असतं. म्हणून अर्थात परिश्रम करा आणि स्वामींची सेवा करा. स्वामी तुम्हाला एक दिवशी नक्कीच भेटतील आणि तुम्हाला ते नक्कीच सांगतील सुद्धा आणि चमत्कार दाखवतील सुद्धा. म्हणून खोट्या माणसाचा मोठा आवाज जर असला ना तर खऱ्या माणसाला तो शांत करत असतो, पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उठपत असतं आणि त्याला जगू देत नाही. म्हणून खूप गरज असल्यावर आपल्यासाठी निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते. आणि जगाचा कडवटपणा कितीही अनुभवलेला असला तरी स्वतःमधला गोडवा जपता यायला हवा. आणि माणूस एकटा शांत राहायला लागला की मनाला आवडणाऱ्या गोष्टी पण मनातून उतरून जायला लागतात. आणि मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीवघेणा असतो. तो ना कोणाला समजतो ना कोणाला समजावता येत असतो. म्हणून कोणी म्हणत प्रेमावर चालतं हे जग, पण कोणी म्हणतं मैत्रीवर चालतं हे जग. पण जेव्हा मी अनुभवलं तेव्हा कळलं की फक्त स्वार्थावर चालतं हे जग. आणि आयुष्यामध्ये कधी कधी रस्ते चुकण्याची पण गरज असते, कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याचं बळ आपल्याला देत असतात आणि नवीन मार्गावर आपल्याला घेऊन जात असतात. म्हणून परिस्थिती जेव्हा आपल्या विरोधात असते तेव्हा हिंमत आणि आत्मविश्वास दुप्पट आपला व्हायला लागत असतो. आणि कधी कधी अचानक शांत व्हावं लागतं, कारण स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत मन थकलेलं असतं. आणि कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही, तर अनुभवाच्या शाळेत कोण हसवून गेला आणि कोण आपल्याला फसवून जाईल सुद्धा, तर याचे तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्वाचं आहे. आणि त्यातून तो तुम्हाला बसवूनही जात असतो. म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतात, पण हे नेहमीच खरं असतं का? सायकलचं एक चाक पंक्चर झालं तरी दुसऱ्याची फरफटत होतच असते की. म्हणून काहीच चुका नसताना भरपूर काही लोकांना सहन करायला लागत असतं. सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र पूर्णपणे समजत असतील. आणि आपल्या चुका काढण्यासाठी स्वतःच्या चुका सुधारण्याकडे आपण लक्ष द्या जरा, आणि त्या आपण सुधारल्याच पाहिजे. आणि अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन बनवून घेतला जातो. आणि आत्ता एक क्षणाला हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात टेकलेला कोणीतरी देवाकडे अजून एक संधी दे म्हणून भीक मागत असेल आणि तुमच्याकडे ती संधी आहे तरी तुम्ही निराश होताय आणि वाईट वाटून घेताय. आपण किती नशिबान आहोत हे ओळखा आणि तुम्ही कामाला लागा. आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश ही स्वामी समर्थ महाराज मिळवून देतील. आणि फक्त त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, एवढंच. स्वतःला चांगलं थणकावून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी वगैरे सर्व काही अंधश्रद्धा आहे. आणि सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा, एवढं मात्र निश्चित. आणि सर्वात सोपं असतं ते खोटं बोलणं, पण सर्वात अवघड असतं ते खोटं बोललेलं वेळेवर आठवणं सुद्धा. म्हणून कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो. आणि माणसांकडे धन नसलं तरी चालतं, पण प्रेमाने काटलेलं काठोकाठ भरलेलं मन मात्र जरूर असावं लागतं. आणि आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर विरोधकांच्या उलाढालाची अजिबात भीती आपल्याला कधीच वाटणार नाही. आणि कुणाच्या नशिबी सजलेला पलंग तर कुणाच्या वाटेला तिरडी येते. कुणीच आठवणं बनून सुकतो पुस्तकात, तर कुणाच्या पदरी रिकामी परडी येत असते. म्हणून हट्ट करायला माणूस हक्काचा हवा असतो, परक्यांना आपला हट्ट म्हणजे स्वार्थ वाटत असतो. म्हणून तसंच असतं जीवनामध्ये, आपल्याला असंच जगायचं असतं. प्रत्येकाला आपली मदत करायचीच असते असं नाही. काहींना आपल्याला उपकाराच्या ओझ्याखाली दाबायचं असतं. आयुष्यभर त्यांच्या इशाऱ्यावर नाचण्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे, म्हणून ते तसे करत असतात. आणि भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. खरे भाग्यवान ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवत असतात आणि ते बनवतातही. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधीतरी मृत्यू तर येणारच असतो, पण आपल्या मृत्यूचा दिवस आपल्यालाच माहीत नसणे ही फार सुखावह गोष्ट आहे. आणि सर्वात सुंदर नातं हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, हेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. म्हणून आपलं नातंही तसंच असलं पाहिजे. आणि पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला देतील आणि ते तुम्हाला नक्कीच पुढे घेऊनही जातील. म्हणून मित्रांनो, कोणाची फसवणूक करणं हे एक असं कर्ज आहे जे एक ना एक दिवस दुसऱ्यांच्या हातून नक्कीच परत आपल्याला मिळत असतं. आणि नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं या वाक्यावर बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात आणि ते आपल्याला कळतही नाही. म्हणून जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात. जितके जास्त जपाल तितके आपणाला आणखी दूर ते लोटत असतात. म्हणून कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले म्हणून आपण वाईट होत नाही हे ध्यानात घ्या. त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे हे बघवत नाही, म्हणूनच ती व्यक्ती आपली बदनामी नक्कीच करत असते. आणि त्यामुळे आपण कधीही वाईट वाटून घ्यायचे नाही. आपल्याला
नक्कीच आपण स्वतःवर विश्वास पाहिजे आणि स्वतःला आपण चांगले म्हटलं पाहिजे, एवढंच बस असतं. आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीने घाम गाळायला आवडत नाही, त्या व्यक्तीला आयुष्यभर दुसऱ्याच्या मर्जीने घाम मात्र गाळावा लागत असतो. आणि आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरायला लागतं. आणि मी लोकांच्या पाठीमागे त्यांची बदनामी करत नाही. जे चुकतात त्यांच्या तोंडावर अपमान करण्याचा दम आहे माझ्यात, आणि तो दम प्रत्येकात असला पाहिजे. म्हणून आपल्याला कोणी चुकीचं म्हणत असेल आणि आपण बरोबर असेल तिथे लढायलाही तुम्ही शिकलं पाहिजे. आणि कुणी कुणाचं नसतं. सगळं जग फक्त सोबत असल्याचा दिखावा करत असतं, आणि तसंच ते सोबतही असतं, फक्त कामापुरता. म्हणून आजकाल प्रत्येकापासून थोडं सावध राहावं लागतं, कारण कोणता सरडा कधी रंग बदलेल काही सांगता येत नाही. आणि सगळं काही भेटतं नाही आयुष्यात. काही गोष्टी हसून सोडून द्याव्या लागतात, आणि त्या कधीही आपल्या आयुष्यातही नसतात. म्हणून हक्काने एका ताटात जेवायला बसणारी माणसं जर वेगळ्या वेगळ्या ताटासाठी भांडायला लागली तर समजून जा, कालांतराने दोघांना भीक मागण्याची वेळ मात्र येणार आहे. आणि म्हणून तसंच असतं. आपण कधीही आपल्या स्वतःमध्ये आणि स्वतःच्या फॅमिलीमध्ये कधी भांडण तंटा करू नये. त्यामुळे आपला विरोध होऊन आपल्याला दोघांनाच ते फेस करावं लागतं, आणि संकटांना सामोरे आपल्याला जावं लागत असतं. म्हणून एक वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर खूप त्रास मात्र होतो. आणि एखादं वेळेस कुणाला नाही म्हणून बघा, ती व्यक्ती तुमचा किती आदर करते ते तुम्हाला कळेल. म्हणून आयुष्यामध्ये कधीही शरीराची सुंदरता वयाच बरोबर संपत असते, तर मनाची सुंदरता आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहत असते. म्हणून शरीराला वय असते तर मनाला वय नसते. शेवटी काय, आपण मनुष्याच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर एक मात्र निमित्त आहे. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्यांची काही क्षणाची सोबतही आपल्याला हवीशी वाटते. बरोबर, बाहेर लक्ष दिव्यांच्या माळ्यांच्या प्रकाशापेक्षा देवघरातील समयीचा मंद प्रकाश आपल्याला नतमस्तक होऊन नवचेतना देत असतो. आणि तसंच आहे, काय बोललासी वरील या रंगा, अंतरी नाना कळा. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. तो फक्त प्रत्येक जन्मात देहाची कुडी बदलत असतो, वस्त्र बदलत असतो, आणि प्रत्येक जन्मातील चांगले वाईट कर्म करीत असतो. आणि तसेच पाहता मनुष्य जमा वजा कर्माने मानव जातीतील कर्माची गोळाबेरीज करून आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवास करीत असतो. आणि खरे म्हणजे आयुष्यात समजून घेणारी, आधार देणारी व्यक्ती मिळणे अवघड असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला कदाचित भेटलीच तर तिला मात्र कधी गमावू नका. आणि आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचे बिनबोभाट मिळालेले व्याज आहे, आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येतच असे नाही. आजकाल तशी माणसे भेटतातच कुठे, आणि तुमच्या नशिबाने चुकून भेटलीच तरी त्यांना कधीही गमावू नका. त्यांना हळूवार जतन करा, कारण अशी माणसं परत भेटतील हे कधीही आयुष्यात तुम्हाला सापडणार सुद्धा नाही. म्हणून माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, आणि तेच आपण समजून घेतलं पाहिजे. जग काय म्हणतंय यापेक्षा आपलं मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधी चांगले असते. आणि आयुष्य गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. आणि तसेच मित्र आपण जपायचे असतात, कारण चांगले मित्र असले की आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. म्हणून आपले मित्र हे धर्माचे वचन आणि संस्कार चांगले असणारे पाहिजे. म्हणून विचार करा, चिठ्ठीच्या जमान्यातील लोकांमध्ये किती संयम होता. आजकाल तर लोक एक फोन नाही उचलला तर नातं मात्र तोडून टाकत असतात. म्हणून गरीब जरी असला तरी चालेल पण निर्व्यसनी असावा. प्रेम थोडं कमी केलं तरी चालेल पण आदर करणारा असावा. असंच काहीतरी व्यक्ती नक्कीच स्त्रिया आपल्या आयुष्यात शोधत असतात, कारण त्यांना माहिती असतं की व्यसनाधीन लोक किती वाया गेलेले असतात. आणि आपल्याला व्यसन असावं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते फक्त नामस्मरणाचं आणि देवाचं ते चांगलं व्यसन आहे, आणि तेच तुम्ही लावून घ्या. नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल आणि यश मध्ये मिळवेल. आणि यश तुम्हाला इतकं देईल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. म्हणून स्वतःला पण जपणं फार गरजेचं असतं, कारण स्वतःसारखी व्यक्ती परत या जगात होणार नाही. आणि आपण स्वतःवरती प्रेमही करायचं असतं. आणि जोपर्यंत स्वाभिमानाला हानी पोहोचत नाही तोवर सगळेच नाती जवळची वाटत असतात. आणि स्वतःचा कमीपणा कधीच कुणाला दाखवू नका, कारण लोक पडक्या घराच्या विटा आणि कौलं सुद्धा घेऊन जात असतात, आणि तुमचा फायदा ते नक्कीच घेणार आहेत. म्हणून कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसंच कमावावी लागतात. म्हणून जपायचा प्रयत्न त्यांनाच करावा ज्यांना खरंच आपली किंमत आहे. आणि पुरुषांना माहेर नसतं, त्यांना मित्र असतात, आणि ते मित्रांजवळ आपलं सगळं काही सांगत असतात. म्हणून ते मित्रांनीही त्यांचं नक्कीच ऐकून घ्यायला हवं, आणि कधीही त्यांची टिंगल करायला नको, कारण कोणता व्यक्ती कधी काय सांगेल हे सांगता येत नाही, आणि त्याच्या मनात काय चाललेलं असतं
हे त्यालाही कळत नसतं. फक्त तो तुमच्याजवळ त्याच्या भावना मांडत असतो, आणि भावना जर माणूस मांडत असेल तर तो खरंच काहीतरी संकटात किंवा मग आनंदात असतो. म्हणून बऱ्याचदा आपण जे बघतो त्यावरून काय करायचं ते ठरवत असतो, पण अनेक वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं. म्हणून जे बदलणं शक्य आहे ते बदला, आणि जे बदलता येत नाही ते स्वीकारून घ्या, आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी मात्र ठेवा. आणि श्रीमंती सर्व अवगुण झाकत असते, गरिबी चारित्र्यवानालाही भर बाजारात उघडं करत असते. म्हणून काही बनायचं असेल तर वनवास तर भोगावाच लागतो. घरच्या सुख सुविधांमध्ये तुम्ही प्रभू राम नाही बनू शकत, हे मात्र निश्चित. म्हणून 5 चुका करून 2 चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात, आणि असं माणसांना गृहीत धरून संबंध पण टिकत नसतात. म्हणून एकांतात जेव्हा एकदम शांत आणि रिलॅक्स वाटायला लागतं, याचा अर्थ तुम्हाला आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्वतःमध्ये रममान झालेले असतात आणि तुम्हाला कोणीही पाहिजे नसतं. फक्त तुम्हाला आयुष्यात स्वामी पाहिजे असतात. आणि स्वामी म्हणतात की घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. एक वेळ स्वामी माफ करतील, पण कर्म नाही. हुंकर मारून आपण दिवा विझू शकतो, पण अगरबत्ती नाही, हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कर्माला घाबरत चला आणि स्वामींची मनापासून सेवा करत चला. सर्व काही स्वामी तुम्हाला देतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर कायमच ठेवतील. म्हणून त्यांना नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यामध्ये शांत राहा, आणि शांतता राखलीच पाहिजे, आणि शांतता आपल्याला चांगल्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून असे म्हणतात की राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात हृदयातून, पण अर्थ काढले जातात ते डोक्यातून. याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कित्येकदा, किंवा मी तर म्हणेन की प्रत्येक दिवसातून एकदा तरी आपण इतरांच्यावर रागवत असतो, परंतु थोडा वेळ गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीवरच उगाचच रागवल्याची खंत आपल्या मनामध्ये जागी होते. नंतर तुम्ही पश्चाताप करून घेता. अशी वेळ जर तुमच्यावर येऊ द्यायची नसेल तर शांत राहा आणि शांतता राखा. तुमच्या बऱ्याच समस्या आपोआप सुटल्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होऊन जाईल. म्हणून एकदा कर्ण, कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते, आणि अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या 2 टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला, हे सगळे सोने गावकऱ्यांमध्ये वाटून टाक. अट एक, एकूण 1 सोने तू दान केले पाहिजेस. लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकऱ्याला सोने दान करणार आहे, आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता, मागे गावकरी त्याचा जय जयकार करीत होते. 2 दिवस 2 रात्र काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता, पण टेकडी थोडी देखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जुन अगदी दमून गेला होता, पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास, आता यापुढे मी काम करू शकत नाही. कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की या 2 सोन्यांच्या टेकड्या आहेत, त्या तू लोकांना दान करून टाकायच्या. लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की या 2 सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला आणि लोक सोनं वाहून निघू लागले. अर्जुन चकित होऊन पाहत बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही, या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. म्हणून कृष्ण मिस्किलपणे हसला आणि म्हणाला, अनावधाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास. तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास. कर्णाच्या मनात असले काही नव्हते. त्याने शांत पद्धतीने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कोणी कौतुक करतय, गुणगान गातय हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे, आणि देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, धन्यवाद द्यावे अशी अपेक्षा न ठेवून शांत राहून केलेल्या कर्माने माणूस यशस्वी होत असतो. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि बी पॉझिटिव्ह. भाषा गोड असेल तर माणसं कधीही टुकत नाही, आणि ती माणसं तुटणारही नाही. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.